नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनला आता जोर पकडत चाललेला आहे आणि बहुजन विकास आघाडीच्या एच प्रभागामध्ये नवघर माणिकपूर ह्या भागामध्ये आज बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी प्रथम महिला महापौर प्रवीणाताई आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी प्रवीणाताई आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. मॅडम जी नमस्कार. नमस्कार. मॅडम आज आपले इथे कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे आणि ह्या इलेक्शनकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? वसई नवघर माणिकपूर या ठिकाणी तिन्ही प्रभागमध्ये आज जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचाराची सुरुवात आज आम्ही केली आहे. आणि या ठिकाणी आमच्यासाठी हे सगळं जुना एरिया, जुनी लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला प्रचार करताना किंवा इलेक्शनमध्ये उभं राहताना कुठल्याही अशा वेगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणार नाहीत. कारण आम्ही 12ही महिने 24 तास लोकांमध्ये असतो आणि वसईच्या जनतेला माहीत आहे की या ठिकाणी वसईचा विकास जो आहे तो बहुजन विकास आघाडी पक्षाने केलेला आहे. आणि आमच्या समस्त कार्यकर्त्यांमध्ये आज जो मी उत्साह पाहिला की प्रचारासाठी आमच्या उमेदवारांसाठी, आणि एवढे आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत की ज्यांनी आपल्या भागामध्ये कामे केलेली आहेत. त्यामुळे मला संपूर्णरित्या विश्वास आहे की येणारी महानगरपालिका निवडणूक हे बहुजन विकास आघाडी पक्ष जिंकणार आहे आणि महापौर आमचाच बसणार आहे. आजच्या टायमाला ह्या ठिकाणी गटर, पाणी, रस्ते ह्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याकडे तुम्ही कसे बघता? आता काय सांगू, तुम्ही पत्रकार आहात. गेली 1 वर्ष जी कामे व्हायला हवी होती, कारण 5 वर्ष इलेक्शन झालं नाही, महानगरपालिकेवर कोणाची सत्ता नाही, महाराष्ट्र शासनाच्या अंडर होतं. परंतु या ठिकाणी जे विधानसभेमध्ये निवडून आले त्यांनी तरी लक्ष घालायला हवं होतं. फक्त ती सगळी मंडळी एकच कॅसेट वाजवत राहतात की गेल्या 35 वर्षामध्ये या लोकांनी काही नाही केलं. तर त्या लोकांना मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही बाहेरून तर आलेले नाहीत, या वसई तालुक्यामध्येच राहणारी लोक आहात. तुमच्या स्वतःच्या आत्म्याला विचारा की ह्या ठिकाणी 35 वर्षापूर्वी पाण्याची काय अवस्था होती, रस्त्याची काय अवस्था होती, शहराची काय अवस्था होती. तर त्या सगळ्यामध्ये जो विकास घडलेला आहे तो स्वतःला जरी विचारलं तर समजेल की हा बहुजन विकास आघाडी पक्षानेच केलेला आहे. तुम्ही प्रथम महिला महापौर देखील होत्या. आता 50% महिला ज्या निवडून येणार आहेत त्यांचा तुम्ही कोणत्या, म्हणजे त्यांना कसं काही राजकारणामध्ये आणि त्यांना स्वायत्तता मिळण्यासाठी तुम्ही अजून काही प्रयत्न करणार आहात का? बघा, ज्या वेळेला मी महापौर झाली त्यावेळेला पण 50% ह्या महिला निवडून आलेल्या होत्या आमच्या पक्षातून, आणि आम्ही एकत्रितपणे महिलांसाठी कामे केलेली आहेत. भरपूर महिला बचत गट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. महिलांना उद्योगाचे मार्गदर्शन दिलेले आहेत, त्यांना सक्षम करण्यासाठी अनेक कार्य केलेली आहेत, ज्याच्यामध्ये आपण महानगरपालिकेमधली जी उद्याने आहेत, तलाव जे सुशोभीकरण केलेले आहेत ते महिला बचत गटांना दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही महिला बालकल्याण समितीमधनं जे आपले स्वर्गीय मुकेशजी सावे आणि स्वर्गीय आमच्या भारतीताई देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, अर्थातच हितेंद्र ठाकूर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांसाठी विविध योजना बनवल्या, ज्यांचे आज हजारो लाभार्थी आहेत. ते कोणी आज बोलत नाही आणि फुकटचं म्हणजे श्रेय घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घेण्यासाठी झटतायत. तर नक्कीच जर तुम्हाला कामे करायची आहेत लोकांमध्ये राहून तर तुम्ही अवश्य करावी, पण बहुजन विकास आघाडीने केलेली जी कामे आहेत त्याला नकारता येणार नाही कोणाला. आता शेवटी तुम्ही मतदारांना काय एक संदेश द्या? मतदारांना एकच संदेश देईन मी की तुम्ही जी काही ह्या शहरामधील विकास कामे पाहिलेली आहेत, आपल्या नजरेने पाहिलेली आहेत. आम्ही विविध उद्याने इथे सुशोभीकरण केली, विविध तलावे केली, ज्या ठिकाणी लोक मॉर्निंग वॉकसाठी जात आहेत, रस्त्याची कामे केलेली आहेत, पाण्यासाठी भरपूर कामे केली. आप्पांनी तर मी सांगेन की पहिलं इलेक्शन पाण्यासाठीच लढवलं होतं आणि तदनंतर त्यांनी ज्या ज्या नवीन योजना आणलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त नागरिकांच्या सुविधासाठी आणलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या भविष्यामध्ये या शहरासाठी अजून जे काही राहून गेलेली कामे असतील ते करण्यासाठी तुम्ही नागरिकांनी पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पक्षावर विश्वास दाखवावा व प्रत्येक आमच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं, एवढंच मी तुम्हाला आवाहन करते.
तर प्रवीणताईचं म्हणणं आहे की वसईमध्ये विकास हा बहुजन विकास आघाडीनेच केलेला आहे. कारण रस्ते, पाणी, गटारं आणि महिलांसाठी वेगवेगळ्या स्कीम देखील आणलेल्या आहेत. त्यामुळे अजून काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या देखील पूर्ण करण्यासाठी आणि वसईचा अजून विकास करण्यासाठी तुम्ही बहुजन विकास आघाडीलाच प्राधान्य द्या, असं प्रवीणाताईचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.